सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही जागा किंवा मालमत्ता विकल्या जाणार नसून बीओटी तत्वावर त्यांचा नियोजनबद्ध विकास करून पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा शासनाचा मानस असल्याचे स्पष्टीकरण महापौर विनायक कोंडाल यांनी दिले. सभागृहाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. महापौर कोंडाल म्हणाले की शहरातील 7 ते 9 महत्त्वाच्या जागांचा बीओटी तत्वावर विकास करण्यात येणार आहे. शहरातील अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या जागांवर काही पुढाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत त्यांनी अशा मालमत्तांवर पुन्हा महानगरपालिकेचा ताबा मिळवून त्यांचा विकास आराखड्यानुसार वापर केला जाईल असे सांगितले. यावेळी विकास करताना शहराच्या भविष्यातील गरजा, नागरिकांचे हित आणि मंजूर आरक्षणे यामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या प्रक्रियेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन शहर विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2 विषय बघा, आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या GR मध्ये त्यांनी असे महाराष्ट्र राज्यभर जवळपास 22 लोकांना त्यांनी नेमलं आहे की जेणेकरून महानगरपालिका याच्यापूर्वी कसे व्हायचं की महानगरपालिकेमध्ये अनेक बीओटीचे प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळामध्ये सर्व बीओटी प्रकल्प फेल गेलेले आहेत. पुणे असेल, मुंबई असेल, त्यांच्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे. उलट मी सांगतो, महाराष्ट्र शासन आपल्याला या ठिकाणी मदत करायला लागली आहे. आपण काय केलं पाहिजे, महानगरपालिकेला उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्या समोरचा जो माणूस जर काय त्यात शेअर घालत असेल तर त्याला त्याचं मर्यादित उत्पन्न किती असलं पाहिजे, त्याला कालावधी किती राहिलं पाहिजे. त्याला समजा एक 30 वर्षाचा कालावधी जर दिला असेल तर त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न कसं मिळालं पाहिजे व महानगरपालिकेची मालकी त्या ठिकाणी कशी राहिली पाहिजे. आपण या ठिकाणी मालकी ही महानगरपालिकेचीच ठेवून मंजूर जो विकास आराखडा आहे त्याच्यात कुठलीही आरक्षण बदल न करता त्याच आरक्षणाचा या ठिकाणी आपण विकसित करून महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तेच ना, आता आम्ही त्याच्यावर पण आम्ही आता या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे, जेवढे काय आपले महानगरपालिकेचे जागा अनेक पुढाऱ्यांच्या घशात गेले, जे काय असेल ते असेल, ते सर्व जागा या ठिकाणी आम्ही काढून त्या ठिकाणी जो रिझर्वेशन जे काय असेल ना त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत. बरेचशे जागा आहेत, तुम्हाला पण माहित आहे ना, तुम्हीच बातम्या लावता रोज, तुम्हाला माहित आहे ना कोण अडत नाही. अहो, तुम्हीच बातम्या रोज लावता. समोर घडते आपण आता त्या ठिकाणी त्यांना निर्देश दिलेला, जर पोटपाडी करून त्या ठिकाणी आढळला तर तो जागा डायरेक्ट जो संबंधित गाडा आहे ना आपण डायरेक्ट ताब्यात घेणार आहे. आता ह्यापूर्वी कसं आहे, तिथलं तुम्हाला माहिती आहे की पोटभाडी करून त्या ठिकाणी जास्त आहेत, मूळ मालक वेगळा आणि पोटभारी करून जास्त आहेत. आपण त्या ठिकाणी सर्वे करून जे काही पोटभाडी करून त्या ठिकाणी आढळेल त्या ठिकाणी त्याला आपण जागेवर तो गाळा आपण हे करणार, ताब्यात आपल्या महानगरपालिकेने देणार, कारवाई करणार सांगितलं आपण त्यांना. काय 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 हो मॅडम, हे आता जागे प्रस्तावना आता म्हणून मी सांगलो, आता 9 जागा आलेत, आपण 2च जागेला मान्यता द्यालो. आपण पहिलं प्रोजेक्ट आपण हे करायला लागलो, अजून 2च नाही, अजून 10-15 प्रकल्प आहेत, अजून 10-15 प्रकल्प आहेत. तसं नाही आहे, प्रशासनाकडनं आला असेल विषय प्रशासनाकडनं आला असेल. प्रशासनाकडनं बघा 7 विषय सविस्तर आले, पण तुम्ही 2 सांगितलेले विषय त्याच्याखाली 2 त्याच्यामुळे संशय निर्माण होणं. प्रशासनाला आपण इथून पुढे प्रशासनाला सांगू, आपण प्रस्ताव हे बघा, 1 मिनिट ऐका, अनेक ऐका, प्रशासनाकडे नजर चुकीने काय झालं असेल तर त्यात आपण दुरुस्ती करायला लावूया. पण एक सांगतो, सोलापूर शहराचे महान त्यात माझा परत म्हणून 4 वर्ष वाढ दिली, 2 वर्ष त्यांनी तुमचा असं घेतला का बरी.
राज्यातील जवळपास 29 महानगरपालिकेमध्ये जे आहे ना, ज्या त्या महानगरपालिकेमध्ये त्यांचे महानगरपालिकेचे जेवढे काय त्यांच्या मालकीची जमीन आहेत ते सगळेच विकसित कसे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने एक अशी प्रस्ताव ज्या त्या महानगरपालिकेच्या बोर्डात मंजूर करून त्या ठिकाणी नवीन बीओटी तयार करा असे निर्देश दिलेले आहेत. असतील ना आता प्रत्येक प्रकार. आता आपल्या सोलापूर शहराचं एक उदाहरण देतो. शहरामध्ये जवळपास एक 28 ते 30 जागा आपण या ठिकाणी करणार आहेत. त्या ठिकाणी आता कुलकर्णी साहेब म्हणत होते हे पहिले 7 जागा आपल्याकडे आलेल्या आहेत. 7 मधले आपण आता 2 या ठिकाणी मान्यता देत आहोत. भवानीपेठचं या ठिकाणी स्कूलचं ग्राउंडचं रिझर्वेशन आहे, तर त्या ठिकाणी 3 कोटी रुपये काय त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. तर ते त्यामुळे आपण तो विषय आम्हीच पदाधिकारी सर्वजण आहेत पण तो विषय आपण थांबवलाय आणि ह्या 2 प्रकल्पातून आपल्याला जवळपास मला वाटते आता लगेच म्हणलं तर एक 70 कोटीची उत्पन्नाची अपेक्षा आपल्याला आहे, जेणेकरून आपल्या पाणी पुरवठ्याची जी योजना आहे की लँड मॉनिटायझेशन पासून आपल्याला एक 100 कोटीचं उत्पन्न आपल्याला उभा करायचं आहे. आता हे उभा करणं म्हणजे हे निमित्त आहे. खरं तर बघायला केलं तर शासन हे आपलं एवढं भक्कम आहे की 1,500 कोटी सुद्धा द्यायला ते तयार आहेत. पण आम्ही या ठिकाणी आमचं पण कर्तव्य आहे. सोलापूर आणि पुणे आणि मुंबई महानगरपालिका ज्याप्रमाणे विकसित झाल्या त्याचप्रमाणे सोलापूर शहर देखील विकसित झालं पाहिजे. आता हे सरळ सरळ पुढारी म्हणतात की आमचा बीओटीला विरोध आहे. बीओटीला विरोध म्हणजे मग कसं उत्पन्न उभा करणार तुम्ही सांगावं. त्यांचा अजेंडा काय त्यांनी सांगावं. त्यांचा अजेंडा शून्य का? त्यांच्या अजेंडामध्येच बीओटी विकसित करा म्हणून आहे आणि तिथं लोकांना सोलापुरात काय सांगायला लागले ना आमचा विरोध आहे. म्हणजे कशा पद्धतीचं तुम्हाला समजलं का नाही विषय. मला तेच म्हणायचं आहे. जे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना हा विषय समजला का नाही हे सगळ्यात पहिला मूळचा विषय आहे. आज तुमच्या अजेंड्यावर बीओटी विकसित करायचं म्हणून तुम्ही सोलापूर शहरवासींना जाहीर केलात आणि इथं मात्र आयुक्तांच्या दालात स्टंटबाजी करता. हे खरं तर चुकीचं आहे. आम्ही काय महत्व देत नाही आणि आम्ही जे काय प्रामाणिकपणे काम करत आहोत ते करत राहू.